नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश बोडरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या द मॅथ्स लॅब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। काल आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधला पहिला भाग थोडासा पाहिलेला होता। त्यामध्ये काय काय पाहिलं आपण तर पाहत असताना आपण स्टेटमेंट म्हणजे काय, मग स्टेटमेंट असेल तर मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, त्यानंतर दोन स्टेटमेंट जेव्हा आपण एकत्र आणतो म्हणजे त्याला कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो तर त्यावेळेस त्याची एकंदरीत ट्रूथ व्हॅल्यू काय हे आपण पाहिलं। तर आता आपल्याला यामध्ये पुढील प्रश्न बघायचे आहेत। मग पहिला प्रश्न आपण पाहिलेला होता, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली। म्हणजे आता तुम्हाला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेत आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे। मग आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर इथं कोणते कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे कोणते दोन स्टेटमेंट आहेत आणि ते कोणत्या कनेक्टिव्हनं जोडलेले आहेत हे आपल्याला बघायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे। आता एक नंबरचा प्रश्न झाला होता आपला। दोन नंबरचा प्रश्न आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल। म्हणजे याचा अर्थ काय, ट्रायंगल एक तर इक्विलॅटरल आहे किंवा आयसोस्केल। याच्यामध्ये दोन, पहिलं वाक्य आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि दुसरा ट्रायंगल इज आयसोस्केल। आपण याला लिहूयात। लेट पी हा एक स्टेटमेंट घेऊ आणि क्यू हा एक स्टेटमेंट घेऊयात। पी स्टेटमेंट घेऊत आपण ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि दुसरं स्टेटमेंट असेल ट्रायंगल इज आयसोस्केल। आता हे दोन वाक्य जे आहेत तर हे दोन वाक्य आपल्याला और या लॉजिकल कनेक्टिव्हनं जोडलेलं दिसत आहे। मग याला आपण सिम्बॉलिकली लिहूयात। द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, द सिम्बॉलिक फॉर्म इज, दोन स्टेटमेंट, एक पी आहे क्यू आहे आणि त्याला जोडलंय कशानं आपण ऑर। मग याला असं लिहिता येईल आपल्याला पी ऑर क्यू। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द अँगल इज राईट अँगल। हा पहिला स्टेटमेंट आहे आणि दुसरा स्टेटमेंट इथं आहे इट इज ऑफ मेजर 90 डिग्री। म्हणजे बघा, जेव्हा एखादा राईट अँगल आहे तो राईट अँगल कधी होईल जर त्याचं मेजर 90 डिग्री असेल तरच। म्हणजे बघा इथं कशाने जोडले, इफ अँड ओनली इफ। इथं जो लॉजिकल कनेक्टिव्ह आपण घेतलेला आहे तो कोणता आहे, इफ अँड ओनली इफ। मग इथं परत दोन आपण वाक्य गृहीत धरू, एक पी म्हणूयात आपण आणि दुसरा क्यू। पी काय असेल, द अँगल इज राईट अँगल, लिहितो इथं मी द अँगल इज राईट अँगल आणि दुसरं स्टेटमेंट घेऊत आपण इट इज ऑफ मेजर 90 डिग्री। हा इट कुणाबद्दल वापरला आहे, द अँगल बद्दल, म्हणून इथं लिहूत आपण द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री। द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री। दोन स्टेटमेंट आपण लिहिले आणि त्याला रिप्रेझेंट केलं आपण पी आणि क्यू न। आता हे दोन स्टेटमेंट कशाने जोडलेले आहेत तर इफ अँड ओनली इफ न। तर त्याला आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करूयात। द सिम्बॉलिक फॉर्म इज, द सिम्बॉलिक फॉर्म इज तो असेल पी डबल इम्प्लाइज क्यू। बघा इथं इफ अँड ओनली इफ आहे। इफ अँड ओनली इफचं लॉजिकल कनेक्टिव्ह आपण कोणत्या साईननं दाखवतो, डबल इम्प्लिकेशननं, आणि याला आपण वाचू कसं, पी डबल इम्प्लाइज क्यू। त्यानंतर या पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्यामध्ये प्रश्न आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग। आता तुम्हाला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेत आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटला तुम्हाला पहिल्यांदा लॉजिकली रिप्रेझेंट करायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे। म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची। म्हणजे इथं काय करावं लागेल तुम्हाला, पहिल्यांदा
इथं दोन स्टेटमेंट कोण आहेत तो पहिल्यांदा रिप्रेझेंट करावं लागेल. सोबत त्या दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला मेन्शन करावे लागतील आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय येतंय ट्रूथ टेबलच्या साह्यानं हे लिहावं लागेल. मग याच्यामध्ये पहिला आहे 4 इज ऑड और 1 इज प्राईम. दोन स्टेटमेंट जोडलेत कशानं ऑर न जोडलेलं आहे. लिहूयात आपण. लेट पी आणि क्यू दोन स्टेटमेंट घेऊ. पहिला आहे 4 इज ऑड आणि दुसरा आहे 1 इज प्राईम. दोन स्टेटमेंट 4 इज ऑड आणि 1 इज प्राईम. आता पहिल्यांदा यांचे ट्रूथ व्हॅल्यूज लिहूत. पीचं ट्रूथ व्हॅल्यूचा जर विचार केला तुम्ही तर 4 हा ऑड नंबर आहे का. ऑड इव्हन तुम्हाला माहिती आहे इव्हन नंबर जे 2च्या पटीमध्ये आहेत त्या आणि जे म्हणजे आपण असं म्हणू किंवा 2 4 6 8 आणि 0 हे ज्याच्या एकक स्थानी आहेत ते इव्हन नंबर आणि ऑड नंबर कोणते याच्या व्यतिरिक्त म्हणजे 1 3 5 7 9 जिथं शेवटी असेल तो का असेल ऑड असेल. मग इथं जर बघितलं तर 4 हा कसा आहे इव्हन नंबर आहे पण इथं याने दिलेत काय ऑड दिलेत. म्हणजे याचं मिनिंग असं आहे की याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स आहे. आणि याचा जर विचार केला तर प्राईम नंबर तुम्हाला माहिती आहे. प्राईम नंबर कोणाला म्हणतो आपण नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इट सेल्फ अँड 1 ओनली. मग इथं जर बघितलात तर 1 हा नंबर आता ठीक आहे 1च्या बाबतीत आपण थोडीशी माहिती असं घेतली की 1 हा प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आणि इथं दिलेत काय त्यांनी 1 प्राईम आहे असं म्हणलंय. म्हणजे हा सुद्धा कसा आहे हा सुद्धा फॉल्स आहे. हा दोन्ही पण फॉल्स आहेत आणि या दोघाला कशानं जोडलेला आहे ऑर न. मग याला थोडंसं आपण लिहूयात. पहिल्यांदा तुम्हाला यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज मेन्शन करावे लागतील. मग आपण असं लिहूयात किंवा पी स्टेटमेंट पी किंवा ट्रूथ व्हॅल्यू लिहूत आपण. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज पीचा ट्रूथ व्हॅल्यू एफ अँड ऑफ क्यू इज हा पण फॉल्स. याला लॉजिक पहिल्यांदा आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करूयात. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन हा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असेल तर ऑर न जोडलेला आहे पी ऑर क्यू. पी कसा आहे फॉल्स क्यू पण फॉल्स याला ऑर न जोडलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे ऑरच्या टेबलमध्ये जर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स आपण म्हणलेलं होतं. आणि इथं एकंदरीत या पूर्ण स्टेटमेंटचा या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय मिळालं आपल्याला तर एफ मिळालं. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूयात. याच्यामध्ये परत इथं तुम्हाला एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेला आहे. मग कंपाऊंड स्टेटमेंट कोणतं आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर पहिलं स्टेटमेंट. 46 इज अ प्राईम नंबर हा दुसरा स्टेटमेंट. जोडलंय कशानं जोडलेला आहे अँड. इथं लॉजिकल जो कनेक्टिव्ह आहे तो कुठला वापरलाय अँड वापरलाय. परत मग आपण याला पहिल्यांदा कन्सिडर करू. लेट पी 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. लेट क्यू 46 इज अ प्राईम नंबर. ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करूयात. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे तो परफेक्ट स्क्वेअर. कारण परफेक्ट स्क्वेअर कुणाला म्हणतो आपण 1चा स्क्वेअर 1 म्हणजे 1 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. 2चा स्क्वेअर 4 म्हणजे 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. तसंच 64 हा 8चा स्क्वेअर आहे. मग 8चा स्क्वेअर 64 म्हणजे 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय टी आहे. आणि त्यानंतर दुसरं 46 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर आपण आताच बघितलो तो नंबर डिव्हिजिबल बाय इट सेल्फ ओनली. 46 ला 2 न भाग जात आहे बरोबर आहे. त्याच्यामुळं हा
प्राईम नंबर असू शकणार नाही, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल तर ती असेल फॉल्स. मग आपण याला पहिल्यांदा इथं थोडं मेन्शन करू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज ट्रू अँड ऑफ क्यू इज एफ. दोन्ही स्टेटमेंट आहेत अँड जोडलेले आहेत. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, पी अँड आहे अँड क्यू यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू अँड फॉल्स. इट इज इक्वॅलंट टू. अँड मध्ये आपण ट्रूथ टेबल पाहिलेलं आहे. अँड मध्ये काय लक्षात ठेवलं होतं आपण, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, दोन्ही ट्रू नाहीत म्हणजे काय असलं पाहिजे फॉल्स. म्हणून एकंदरीत या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचा आपण जर ट्रूथ व्हॅल्यू बघितला तर तो काय असेल फॉल्स. या पुढील प्रश्न बघूयात आपण. तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये. प्रश्न आहे 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. इथं कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये दोन स्टेटमेंट आहेत आणि जोडलेलं कशानं आहे अँड. दोन स्टेटमेंट अगोदर लिहूयात आपण. दोन स्टेटमेंट आपण एकाला पी गृहीत धरतो आणि एकाला क्यू. पी स्टेटमेंट पहिला आहे 5 इज प्राईम नंबर. 5 इज प्राईम नंबर. त्यानंतर दुसरा आहे 7 डिवाइड्स 94. यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज पाहूयात आपण. ट्रूथ व्हॅल्यूज पाहत असताना 5 इज अ प्राईम नंबर, नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इट सेल्फ ओनली, म्हणजे 5 ला 5 नच भाग जात आहे, म्हणजे हे कसं आहे, हा स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू टी. नेक्स्ट 7 डिवाइड्स 94. 94 ला 7 ने डिवाइड होत आहे असं यांचं म्हणणं आहे. आपण चेक करूयात. 94 ला 7 ने तुम्ही डिवाइड केला तर 7 1 जार 7, 2 उरले 24. मग 7च्या टेबलमध्ये 24, 7 3 जार 21, म्हणजे पूर्ण भाग जात नाही, म्हणजे इथं डिवाइड होत नाही आणि म्हणून याचं ट्रूथ व्हॅल्यू काय असेल एफ असेल. ठीक आहे. आता याला सिम्बॉलिक रिप्रेझेंट करूयात. यांना पहिल्यांदा आपण मेन्शन करू की ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज आपण लिहिण्याप्रमाणे तो काय असेल टी अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज एफ. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काय असेल अँड न जोडले पी अँड क्यू आणि यांच्या जेव्हा ट्रूथ व्हॅल्यूज लिहूत आपण ट्रू अँड फॉल्स. अँड मध्ये तुम्हाला लक्षात आहे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, दोन्ही ट्रू नाही तिथं, म्हणून या कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय असेल एफ. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रियल नंबर. बघा आता इथे एक वाक्य आहे परंतु ऑलरेडी यांनी निगेटिव्ह दिलेलं आहे. मग निगेटिव्ह कशावरून कळालं, नॉट दिले. मग नॉट दिलेलं असेल तर हा वाक्य आपण पॉझिटिव्ह घेऊयात, स्टेटमेंटला आपण पॉझिटिव्ह लिहूयात. लेट पी हा स्टेटमेंट घेऊ आणि ते लिहित असताना आपण लिहू की इट इज नॉट ट्रू, हे वगळून आपण एवढंच लिहू किंवा 5 - 3i 5 - 3i इज अ रियल नंबर. आता रियल नंबरचं बघितलात तुम्ही. ऍक्च्युअल 5 - 3i हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तो आहे a + bi च्या स्वरूपामध्ये आहे आणि a + bi च्या स्वरूपामधल्या ज्या काही नंबर्स आहेत, जे काही नंबर्स आहेत त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो, ते रियल नाहीत. म्हणजे या वाक्याची जर ट्रूथ व्हॅल्यूचा जर विचार केला तुम्ही पर्टिक्युलरली p चा, तो काय असेल, हा फॉल्स आहे.
हा फॉल्स आहे. आता पहिल्यांदा याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन देऊयात आपण. मग सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करत असताना याचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज एफ. फॉल्स आहे हा, कारण हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, दिले त्याने रिअल नंबर. नेक्स्ट, आता याच्यानंतर इथं नॉट आहे. नॉट आपण कुठल्या कनेक्टिव्हनं जोडतो? निगेशन. मग याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असेल याचं? सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन हां, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. तर ते कसं असेल? निगेशन ऑफ पी. पी काय आहे? फॉल्स. निगेशन ऑफ फॉल्स आणि निगेशन ऑफ फॉल्स काय आहे? तर ते असेल ट्रू. त्या पुढील प्रश्न बघूयात. या नंतरचा प्रश्न आहे 5वा प्रश्न बघूयात आपण. इफ 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is equal to 15. कंपाऊंड स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आहेत. पहिला आहे 3 into 5 is equal to 8. दुसरा 3 plus 5 is equal to 15. लिहूयात आपण. 3 into 5 is equal to 8. P गृहीत धरलात. Q 3 plus 5 is equal to 15. यांच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करूयात. 5 3 are 15, पण इथं नाही, म्हणजे हा कसा असेल? हा फॉल्स. त्यानंतर क्यूचा विचार करूयात. 3 plus 5 8 होतो, पण इथं दिलं 15, हा पण फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू यांच्या इथं लिहूयात आपण. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट P इज F अँड दॅट ऑफ Q इज F. दोन्ही पण F. यांना जोडले कशानं? कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्हनं याला जोडलेलं आहे? कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह आहे? इफ देन. त्याला आपण काय म्हणतो लॉजिकच्या भाषेमध्ये? इम्प्लिकेशन. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म का असेल? P इम्प्लाइज Q. बरोबर. आता यांच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करूयात, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यू. इम्प्लिकेशन मध्ये हा पहिला फॉल्स आहे, दुसरा पण फॉल्स आहे. इम्प्लाय म्हणजे F इम्प्लाइज F. इम्प्लिकेशन मध्ये तुम्ही लक्षात ठेवलं होतात. काय लक्षात ठेवलं होतात? पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स असं असेल तरच फॉल्स, नाहीतर सगळे ट्रू. मग आता याच्यामध्ये पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स असं काही दिसणार गेले तुम्हाला, म्हणजे एकंदरीत हा म्हणजे पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? T असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. परत कंपाऊंड स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आहेत आणि जोडले कशानं? इफ अँड ओनली इफ. डबल इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल म्हणतो आपण याला. 2 स्टेटमेंट लिहूयात आपण. पहिला स्टेटमेंट P गृहीत धरलात तुम्ही. मिल्क इज व्हाईट. दुसरा स्टेटमेंट स्काय इज ब्ल्यू. या 2 स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करा. मिल्क इज व्हाईट, मिल्क व्हाईट आहे, बरोबर. म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू आपण T लिहूयात. त्यानंतर स्काय इज ब्ल्यू, स्काय ब्ल्यू आहे, म्हणजे ते पण परत ट्रू. आपण असं लिहूयात की द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट P इज T अँड दॅट ऑफ Q इज इट इज ऑल्सो T. सिम्बॉलिक फॉर्म इफ अँड ओनली इफ न बाय कंडिशनल जोडलेला आहे. याला आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असेल P डबल इम्प्लाइज Q. ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करूयात कंपाऊंड स्टेटमेंटचा. याच्यामध्ये बघा इफ अँड ओनली इफ आहे. ओके. मग इफ अँड ओनली इफ P डबल इम्प्लाइज Q. P कोण आहे? त्या ट्रूथ व्हॅल्यूचा विचार केला ट्रू आहे, हा पण ट्रू आहे. ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू. डबल इम्प्लिकेशन मध्ये आपण लक्षात ठेवलेलं आहे की याच्यामध्ये बघा पॉज कर.
हां बघा इथं हे थोडंसं दिसत नव्हतं, याला आपण इथं याच्या पुढे लिहितो मी, पीचं ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, थोडंसं याच्या पुढे इथं आहे असं गृहीत धरा. डबल इम्प्लाईज परत ट्रू, ट्रू डबल इम्प्लाईज ट्रू. डबल इम्प्लिकेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे दोन्ही सारखे असतील तर ट्रू आणि डिफरंट असेल तर फॉल्स, सारखे आहेत म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आली टी. त्यानंतर या बीटमधला शेवटचा प्रश्न आहे 24 इज अ कंपोजिट नंबर. हा पहिला स्टेटमेंट. दुसरा स्टेटमेंट 17 इज अ प्राईम नंबर. हे दोन स्टेटमेंट जोडलेत कशानं, कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्हनं जोडलेले दिसत आहे इथं, ऑर. मग पहिल्यांदा आपण एकाला पी गृहीत धरू, एकाला क्यू गृहीत धरू. मग पी कोण असेल, 24 इज अ कंपोजिट नंबर. 24 इज अ कंपोजिट नंबर. नंतर 17 इज अ प्राईम नंबर. ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करा. 24 कंपोजिट नंबर आहे का, तर आहे, कारण त्याला 2 पेक्षा जास्त संख्येनं भाग जात आहे म्हणजे हा ट्रू आहे. त्यानंतर क्यूचा विचार करा. 17 इज अ प्राईम नंबर. 17 इज डिव्हिजिबल बाय इट सेल्फ ओनली, म्हणजे त्याच्यानेच भाग जाणार, म्हणजे हा पण कसा आहे, ट्रू आहे. जोडलेत कशानं, ऑरनं. मग सिम्बॉलिक फॉर्म का असेल, पी ऑर क्यू. ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करा, दोन्ही ट्रू आहेत, ट्रू ऑर ट्रू. ऑर मध्ये माहिती आहे तुम्हाला दोन्ही ट्रू, ऍक्च्युअल सॉरी याच्यामध्ये कसं आहे, ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, म्हणजे इथे ऑलरेडी इथे 2 ट्रू असल्यामुळं याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल तर ट्रू असेल. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं होतं. कंपाऊंड स्टेटमेंटला तुम्ही पहिल्यांदा काय केलात तुम्ही पहिल्यांदा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलात. सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना पहिल्यांदा तुम्ही विचार केलात किंवा प्रत्येकाचा ट्रूथ व्हॅल्यू शोधलात आणि मग ट्रूथ टेबलच्या साह्यानं त्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनचं परत तुम्ही त्याच्या खाली काय केलात, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू दिलात आणि कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काढलं. ओके, समजलं आपल्याला? ठीक आहे. तर याच्या पुढील भाग आपण बघूयात. या पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू. 2 स्टेटमेंट्स आहेत, ते 2 स्टेटमेंट्सचं ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला दिले ते टी आहे आणि 2 स्टेटमेंट दिले त्यांनी आर आणि यस, हे मात्र कशा आहेत, फॉल्स आहेत. म्हणजे इथं या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्या 4 स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज पण दिलेत. म्हणजे ते कसं, पी स्टेटमेंट आहे, क्यू आहे, आर आहे, यस आहे. पी ट्रू आहे, क्यू ट्रू आहे, आर फॉल्स आणि यस पण फॉल्स आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे, इथं पुट करायचं त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि ट्रूथ व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करून तुम्हाला काय करायचं आहे, या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटच तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू शोधायचं, जसं की यापूर्वीच्या प्रश्नामध्ये केलो आपण. म्हणजे इथं ऑलरेडी तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिले आता डायरेक्ट. मग आता सिम्बॉलिक फॉर्म बघा, पीचा विचार केला तुम्ही तर तो आहे ट्रू, ट्रू लिहिलं. ऑर त्यानंतर क्यू कसा आहे, ट्रू आहे. अँड आर तुम्हाला माहिती आहे इथं दिल्याप्रमाणे तो फॉल्स. पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सोडवून घेऊ. अँड मध्ये तुम्हाला लक्षात आहे, अँड मध्ये दोन्ही ट्रू पाहिजे तरच ट्रू. इथं नाहीत म्हणजे हा फॉल्स आणि हा ट्रू. इथं ऑर आहे, परत ट्रू ऑर फॉल्स, परत ऑर. आता ट्रू टेबल तुम्हाला लक्षात आहेत, अँड मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. इम्प्लिकेशन मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, नाहीतर सगळेच ट्रू. आणि शेवटी
बाय कंडिशनलमध्ये किंवा डबल इम्प्लिकेशनमध्ये काय लक्षात ठेवलं होतं आपण, दोन्ही सारखे असतील तर मग तो ट्रू आणि जर डिफरंट असतील तर फॉल्स. मग त्याप्रमाणे इथं जर बघितलं तर ऑरनं जोडलेलं आहे. ऑरमध्ये तुम्हाला दोन्ही पण फॉल्स असतील तर फॉल्स म्हणलात तुम्ही. आता इथं दोन्ही फॉल्स नाहीत म्हणजे ऑब्विसली इथं का असेल तर हे असेल ट्रू. त्याच पद्धतीनं पुढील प्रश्नामध्ये पहा, P implies Q. P implies Q. P चा जर विचार केला तर ट्रू, Q पण ट्रू, म्हणजे ट्रू implies ट्रू. or yes, both are false, therefore false implies false. इम्प्लिकेशन मध्ये अजून आपल्याला माहिती आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही ट्रू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही ट्रू. हे दोन्ही कशाने जोडलेत तर हे दोन्ही जोडलेले आहेत ऑरनं. परत ऑर मध्ये तुम्हाला लक्षात आहे दोन्ही ट्रू आहेत. मग ऑर मध्ये दोन्ही ट्रू असतील तर एकंदरीत हा काय होईल, ट्रू होईल. खूप सोपा असा हा म्हणजे बेट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त ट्रू टेबल जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सोयीची होईल. त्यानंतर Q अँड R. Q आहे ट्रू म्हणून इथं लिहिलं ट्रू. R अँड न जोडलेला आहे, R कसा आहे फॉल्स, हा फॉल्स, याला एक ब्रॅकेट घेतलो. और निगेशन ऑफ P. P आहे ट्रू, निगेशन ऑफ ट्रू. अँड यस कसा आहे फॉल्स. आता अँड आणि ऑर न जोडलेले आहेत, याच्यामध्ये अँड आहे. अँड मध्ये तुम्हाला लक्षात आहे अँड मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. मग आपण इथं घेऊयात हे दोन्ही ट्रू नाहीत म्हणून हा का असेल फॉल्स असेल. और आता निगेशन टी. ओके, निगेशन टी, निगेशन टी माहिती आहे तुम्हाला काय होणार फॉल्स. अँड फॉल्स. परत अँडचा ट्रू टेबल माहिती आहे तुम्हाला, अँड मध्ये जर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. आता ऍक्च्युअल दोन्ही फॉल्स आहेत तिथं म्हणजे ऑब्विसली का असेल फॉल्सच असेल. इट इज इक्वल टू एफ और एफ. और मध्ये परत तुम्हाला माहिती आहे दोन्ही कसे आहेत तिथं फॉल्स आहेत म्हणजे इथं काय येईल परत हा एफ असेल. म्हणजे बघा तुम्हाला इथं काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या सर्व कंपाऊंड स्टेटमेंटचं तुम्हाला काय करायचं आहे ट्रूथ व्हॅल्यू शोधायचे आहेत. मग इथं मात्र तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या 4 स्टेटमेंटचे तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूज दिलेले आहेत. या एक्झाम्पल मध्ये बघा P implies Q अँड निगेशन R. P चं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू माहिती आहे, P ची ट्रूथ व्हॅल्यू T, implies Q ची ट्रूथ व्हॅल्यू T, याला ब्रॅकेट घेतलो. इट इज इक्वॅलेंट टू अँड निगेशन ऑफ R. R काय आहे F म्हणून निगेशन ऑफ F. इट इज इक्वॅलेंट टू. आता इम्प्लिकेशन मध्ये परत इम्प्लिकेशनचा ट्रू टेबल आपण लक्षात घेऊयात. पहिला ट्रू दुसरा फॉल्स. मग पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर काय घेतो आपण फॉल्स नाही म्हणजे हा ट्रू. अँड निगेशन F म्हणजे F चा निगेशन माहिती आहे तुम्हाला ट्रू. आता परत अँड आलं इथं, अँड मध्ये माहिती आहे तुम्हाला ट्रू अँड ट्रू म्हणजेच ट्रू. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला आहे निगेशन आर इम्प्लाइज बाय कंडिशनल Q इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. बघा R तुम्हाला माहिती आहे म्हणजे R चं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काय दिलेली आहे F आहे. निगेशन ऑफ F डबल इम्प्लाइज P माहिती आहे तुम्हाला ट्रू, इम्प्लाइज Q माहिती आहे ट्रू, परंतु निगेशन ऑफ ट्रू, निगेशन व्हॅल्यूज आपण माहिती आहे तुम्हाला ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. हा फॉल्सचा झाला ट्रू. डबल इम्प्लाइज T ॲज इट इज आणि हा इम्प्लिकेशन मध्ये तुम्ही याचं निगेशन लिहिला फॉल्स. डबल इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही पण सारखे असतील तर ट्रू, दोन्ही सारखे आहेत ट्रू. इम्प्लाइज F इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर
फॉल्स. तर अशा पद्धतीनं आपण इथं काय केलं, काही कंपाऊंड स्टेटमेंट दिले होते, पण तत्पूर्वी तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्या 4 व्हॅल्यूज दिल्यात आणि त्याच्यापासून आपण काय केलो, काही कंपाऊंड स्टेटमेंटचे आपण ट्रूथ व्हॅल्यू शोधल्या. या पुढील प्रश्न पाहूयात. या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. याच्यामध्ये आपल्याला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि त्या पॅटर्नच्या मध्ये जे जे स्टेटमेंट आहेत, म्हणजे 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्या 4ही स्टेटमेंटचे तुम्हाला काय दिले, ट्रूथ व्हॅल्यूज दिले. मग त्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत, पी आणि क्यू याचं ट्रू आणि आर आणि एस याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. त्याप्रमाणे घेऊयात आपण. बघा, इट इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ पी काय आहे, ट्रू आहे, ट्रू, अँड निगेशन ऑफ क्यू पण ट्रू आहे, ट्रू, अँड आर एफ आहे म्हणून एफ हा ब्रॅकेट क्लोज, ऑर हा स्मॉल ब्रॅकेट मध्ये क्यू आहे, ट्रू, आर आहे फॉल्स म्हणजे ट्रू अँड फॉल्स. ऑर पी चा विचार करा, पी ट्रू आहे आणि आर फॉल्स आहे. ट्रू अँड फॉल्स. आता ट्रू टेबलचा वापर करूयात. म्हणजे जिथं जिथं 2 स्टेटमेंट एकत्र आलेले आहेत, पहिल्यांदा त्या 2 स्टेटमेंट म्हणजे छोटे जे ब्रॅकेट्स आहेत, तर त्या छोट्या ब्रॅकेट्सला आपण पहिल्यांदा काय करूयात, सॉल्व्ह करू. याच्या ट्रूथ व्हॅल्यूज बघा. हा निगेशन ऑफ ट्रू फॉल्स, अँड इथं बघा निगेशन ऑफ ट्रू परत हा फॉल्स, अँड एफ ब्रॅकेट क्लोज, ऑर ट्रू अँड फॉल्स. अँड मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीत म्हणून फॉल्स. ऑर परत अँड मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीत म्हणून फॉल्स. हा ब्रॅकेट तुम्ही छोटा घेतला तरी चालेल, न घेतला तरी चालेल, काही अडचण नाही. यानंतर इट इज इक्वॅलेंट टू फॉल्स एफ अँड परत एफ अँड एफ तुम्हाला माहिती आहे, अँड मध्ये दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे ऑब्विसली हा का असेल, फॉल्स असेल. ऑर एफ और एफ, परत एफ और एफ म्हणजे काय असणार आहे, फॉल्स असणार आहे, हा फॉल्स. इट इज इक्वॅलेंट टू परत एफ अँड एफ याच्यामध्ये परत दोन्ही फॉल्स आहेत, अँड न जोडलेलं आहे म्हणजे दोन्ही अँड मध्ये दोन्ही फॉल्स असतील तर तो निश्चितच कसा असेल, फॉल्स असेल. हा फॉल्स ऑर फॉल्स आणि परत दोन्ही फॉल्स ऑर न जोडलेले आहेत आणि म्हणून एफ और एफ म्हणजेच काय असेल तर इट इज इक्वॅलेंट टू एफ. नेक्स्ट त्याच्या पुढील प्रश्न बघा. या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये परत काही निगेशन दिलेले आहेत, काही तसे स्टेटमेंट आहेत. इथं बघा त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेऊयात आपण. निगेशन ऑफ पी ट्रू आहे, निगेशन ट्रू, क्यू ट्रू आहे म्हणून ट्रू, अँड निगेशन ऑफ आर माहिती आहे तुम्हाला फॉल्स, ऑर क्यू ट्रू आहे, पी पण ट्रू आहे, ट्रू इम्प्लाइज ट्रू, परत इम्प्लाइज निगेशन ऑफ यस फॉल्स आहे म्हणून निगेशन ऑफ एफ, और आर फॉल्स आहे एफ ब्रॅकेट क्लोज. इट इज इक्वॅलेंट टू पहिल्यांदा हे जे स्मॉल ब्रॅकेट्स आहेत ते पहिल्यांदा हे स्मॉल ब्रॅकेट्स आपण सोडूयात आणि तत्पूर्वी जर काही निगेशन असेल तर ते सोडूयात. निगेशन टी म्हणजेच काय, एफ अँड टी, अँड निगेशन एफ म्हणजे टी, ऑर टी इम्प्लाइज टी. इम्प्लिकेशन मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, नाही तर ट्रू. हा ट्रू. इम्प्लाइज निगेशन एफ माहिती आहे बाळांनो तुम्हाला, तो असेल ट्रू ऑर फॉल्स. हा ब्रॅकेट क्लोज. इट इज इक्वॅलेंट टू एफ अँड टी
अँड मध्ये तुम्हाला माहिती आहे दोन्ही ट्रू पाहिजे तरच ट्रू. इथं दोन्ही ट्रू नाहीत म्हणून फॉल्स. हा फॉल्स अँड ट्रू. ऑर परत हा ट्रू इम्प्लाइज. ऑर मध्ये काय पाहिजे दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. दोन्ही फॉल्स नाहीत म्हणून ट्रू. पुढे बघा एफ अँड टी. परत अँडचा ट्रू टेबल मला लक्षात आहे दोन्ही ट्रू पाहिजे दोन्ही ट्रू नाहीत म्हणजेच काय फॉल्स. ऑर टी इम्प्लाइज टी. इम्प्लिकेशन मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स पाहिजे इथं नाही मग हा कसा असेल ट्रू असेल कारण पहिला ट्रू दुसरा फॉल्स असता तर मी एफ लिहिलो असतो. त्यानंतर ऑर न जोडलेला आहे आणि ऑर मध्ये तुम्हाला माहिती आहे काय पाहिजे ऑर मध्ये आपल्याला दोन्ही पण फॉल्स पाहिजे तरच फॉल्स लिहिता येईल. इथं मात्र दोन्ही फॉल्स नाहीत म्हणजे इथं तुम्हाला लिहिता येईल ट्रू. ओके. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न राहिलाय तो पाहूयात. शेवटचा प्रश्न आहे निगेशन ऑफ. negation P and R or S implies negation Q, double implies P and R. परत प्रश्न मूळ प्रश्न तोच असल्यामुळे आपल्याला व्हॅल्यूज कोणत्या घ्यायच्या आहेत त्याच व्हॅल्यू P आणि Q ला घ्यायचा आहे ट्रू, R आणि S ला घ्यायचा आहे फॉल्स. किमती ठेवूयात आपण त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ठेवूयात. इट इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ P म्हणजे निगेशन ऑफ ट्रू अँड R माहिती आहे तुम्हाला फॉल्स आहे F और S माहिती आहे फॉल्स इम्प्लाइज निगेशन ऑफ Q म्हणजे निगेशन ऑफ ट्रू डबल इम्प्लाइज P अँड R. P आहे ट्रू R आहे फॉल्स म्हणजे ट्रू अँड फॉल्स. नेक्स्ट इट इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ. बघा या ब्रॅकेटमध्ये आणि या ब्रॅकेटमध्ये थोडंसं याचा जर विचार केला तर हा काय आहे बघा निगेशन ऑफ टी म्हणजेच फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स. ऑर हा F ॲज इट इज इम्प्लाइज निगेशन ऑफ टी. निगेशन ऑफ टी माहिती आहे तुम्हाला फॉल्स हा F. त्यानंतर T अँड F अँड मध्ये दोन्ही ट्रू पाहिजे इथं दोन्ही ट्रू नाहीत. दोन्ही ट्रू असले असतं तर T नसेल तर फॉल्स. इट इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ. बघा F अँड F. त्यानंतर हा ऑर F इम्प्लाइज F. इम्प्लिकेशन मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही म्हणजे हा ट्रू. हे डबल इम्प्लाइज हा F. इट इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ. आता बघा हा फॉल्स आहे ट्रू आहे ऑर न जोडले. ऑर मध्ये काय पाहिजे ऑर मध्ये दोन्ही ट्रू असतील ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. दोन्ही फॉल्स नाहीत म्हणजे काय असेल ट्रू. त्यानंतर डबल इम्प्लाइज F. इट इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ ट्रू निगेशन ऑफ T F डबल इम्प्लाइज F. डबल इम्प्लिकेशन मध्ये बाय कंडिशनल मध्ये तुम्ही पाहिलात ट्रू टेबल मध्ये दोन्ही सारखे असतील तर ट्रू आणि डिफरंट असेल तर फॉल्स. आता इथं जर बघितलात तर दोन्ही सारखे दिसत आहेत तुम्हाला म्हणजे काय असेल हा असेल ट्रू. म्हणजे बघा या एक्सरसाइज मधील या बीट मध्ये तुम्ही काय पाहिलात किंवा एक काही स्टेटमेंट पॅटर्न दिले होते. स्टेटमेंट पॅटर्न मध्ये स्टेटमेंट किती दिले 4. त्या 4 प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला दिली आणि त्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं तुम्हाला काय करायचं आहे त्या स्टेटमेंटचा जो काही हा ग्रुप आहे तर याचं तुम्हाला काय करायचं होतं ट्रूथ व्हॅल्यू घ्यायची होती. म्हणजे एकंदरीत तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू काढलात. या एक्सरसाइज मध्ये आणखीन एक प्रश्न राहिलेला आहे पण व्हिडिओ खूप लांबत आहे त्याच्यामुळं थोडंसं तो बीट आपण पुढील भागामध्ये कंटिन्यू करूयात. तर तुम्ही सर्वांनी या सर्व जे काही बीट शिकवले तर या प्रत्येकाचं स्क्रीनशॉट काढून त्याचे नोट्स तयार करा आणि
त्यावर आधारित काही प्रश्न असतील तुमचे किंवा याच्यामधला काही भाग जर तुम्हाला कळालेला नसेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपण उद्या परत या पुढील भागामध्ये भेटूयात.